नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत पुण्यातील असे वडापाव जे तुम्हाला नवीन असतील, पण यांच्याकडे वडापाव खाण्यासाठी अक्षरशः झुंबड असते. चला तर बघूया ही ठिकाणं कोणती. यातील पहिला वडापाव आहे तो नवी पेठ विठ्ठल मंदिराशेजारी असलेला अण्णा वडेवाले यांचा वडापाव. अण्णा वडेवाले यांची ही वडापावची गाडी तुम्हाला संध्याकाळी 5:30 ते रात्री 9:30 पर्यंत दिसेल. अक्षरशः या ठिकाणी वडापाव काही मिनिटात संपतो. विशेष म्हणजे यांच्याकडे वडापाव हा गरम मिळतो आणि वडापावबरोबर मिरची ही तळलेली असते. मिरची तिखट असते, कारण बऱ्याच ठिकाणी वडापावबरोबर जी मिरची मिळते ती तिखट नसते. थोटे डेअरीसमोर नवी पेठ येथे हा वडापाव तुम्हाला मिळेल आणि हा वडापाव तुम्ही एकदा नक्की चाखून बघा, कारण यांच्या वडापावची चव अगदी उत्कृष्ट आहे. सुमारे 45 वर्ष जुना असलेला हा वडापाव तुम्हाला अवघ्या ₹20त मिळतो. सध्या सिलेंडरची टंचाई असल्यामुळे यांनी यांच्याकडच्या वडापावचे दर थोडेसे वाढवले आहेत. म्हणजे पूर्वी हा वडापाव ₹18 मिळायचा. आता वाढलेल्या दरांमुळे यांनाही दर वाढवणं भाग पडलं आहे. त्यामुळे आता हा वडापाव तुम्हाला इथे ₹20 मिळेल. आता आपण बघणार आहोत दुसरा वडापाव, ज्याचं नाव आहे श्रीनाथ वडापाव, जो तुम्हाला मिळेल भरतनाट्य मंदिर जवळ असलेल्या मुरलीधर व्हेजच्या अगदी समोर. ही वडापावची गाडी तुम्हाला दिसेल. सकाळी 10:30 ते रात्री 9:30 पर्यंत तुम्हाला ही वडापावची गाडी तुमच्या सेवेसाठी हजर असेल. अवघ्या ₹15त मिळणारा हा वडापाव खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे. इथे तुम्ही वडापावबरोबर मिरची आणि चटणीचा आस्वाद घेऊ शकता. आबालवृद्ध तसेच विद्यार्थ्यांची झुंबड इथे तुम्हाला वडापाव खाण्यासाठी निश्चितच दिसेल. कारण हा वडापाव एकतर बजेट फ्रेंडली आहे, शिवाय चवीला उत्कृष्ट असाही आहे. त्यामुळे या वडापावची चव एकदा नक्कीच चाखा. तिसरा वडापाव आहे तो जम्बो वडापाव. हा वडापाव तुम्हाला वृंदाज फॅमिली फूड्स, जे खजिना विहीर चौकाकडे जाताना एस पी कॉलेजकडून तुम्हाला उजव्या साईडला हे फूड जॉईंट दिसेल. नावाप्रमाणेच हा वडापाव जम्बो आहे. शिवाय यांचा पाव हा वड्याला अगदी व्यवस्थितपणे सामावून घेतो. कारण बऱ्याच ठिकाणी वडा मोठा असतो आणि पाव लहान असतो. मात्र वडा आणि पाव यांच्या साईजचं कॉम्बिनेशन इथे परफेक्ट आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे पाव हे स्वतः तयार करतात. त्यामुळे पाव अगदी लुसलुशीत असतात. या वडापावबरोबर तुम्हाला तिखट आणि गोड चटणी मिळेल. या तिखट चटणीमध्ये तुम्हाला लसूणाचा स्वाद मिळेल आणि वडापावबरोबर मिरची पण मिळते. पुण्यातले काही आगळेवेगळे वडापाव आम्ही या वडापावच्या एपिसोडमध्ये कव्हर केले आहेत. अजूनही बरेच वडापाव आहेत. तुम्हाला माहीत असलेले आणि फारसे प्रसिद्ध नसलेले वडापाव कोणते ते कमेंटमध्ये सांगा. आणि खाद्यपदार्थांचे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.